नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण औद्योगिक परिसरात जेबीएम कंपनीत मशीनमध्ये डोके अडकून एका कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली। गुलजर आलमगीर अन्सारी, वय वर्ष 21, सध्या राहणार खालुमरे, मूळ राहणार चेनारी, जिल्हा रोहतास, बिहार असे या मृत कामगाराचे नाव असून जेबीएम कंपनीत ऑपरेटर म्हणून तो काम करत होता। जेबीएम कंपनीत वाहन निर्मिती उद्योगाशी निगडीत वस्तू तयार केली जाते। अन्सारी हे जेबीएम कंपनी महाळुंगे या ठिकाणी रोबोट मशीनवर काम करत असताना त्यांचे डोके रोबोट मशीनमध्ये अडकून डोके दबले गेल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना उपचारासाठी चाकण येथील आरोग्यम हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। दरम्यान या घटनेनंतर मृत्यू झालेल्या कामगाराचे नातेवाईक आक्रमक झाले होते। पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी ताब्यात घेतला। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या परिसरात तरुणींची छेडछाड करत थांबणाऱ्या रोड रोमिओंवरती आज मंगळवारी खेड पोलिसांनी धडक कारवाई केली। त्यांच्याकडील 10 बुलेट मोटरसायकलीवर मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून 35,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मुलांच्या पालकांना बोलावून समजही देण्यात आले। राजगुरुनगर शहरातील महाविद्यालयाच्या बाहेर रोड रोमिओ थांबून विद्यार्थिनींची छेडछाड करतात, तसेच बुलेटच्या कांठाळ्या बसविणारा आवाज काढला जातो। पोलिसांनी महाविद्यालयाच्या परिसरात नजर ठेवली। या भागात काही मुले दुचाकीवरून फिरत असल्याचं निदर्शनास आलं। त्यापैकी काही जण तरुणींचा पाठलाग करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडले आणि थेट पोलीस ठाण्यात नेले। त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात येण्याची सूचना देण्यात आली। पोलिसांनी 10 बुलेट जप्त करून 35,000 रुपयांचा दंड वसूल केला। फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर काढून घेतले। या कारवाईत खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, ज्ञानेश्वर राऊत, पोलीस हवालदार संतोष मोरे, प्रवीण गेंगचे, संतोष घोलप, भाऊ कोरके, माऊली शिवेकर आदी सहभागी झाले होते। परत जर गाडी इथं कॉलेजला दिसली पप्पांपर्यंत आवाज सुद्धा नाही येणार, लक्षात ठेवा आता। आज सकाळी हुतात्मा राजगुरू कॉलेजच्या समोर काही रोड रोमिओ बुलेटवरून कर्णकर्कश आवाजात गाड्या फिरवत होते। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनचे स्टाफ, डीबी पथक तसेच आपले पोलीस मित्र यांना घेऊन सदर ठिकाणी गेलो। सदर गाड्या ह्या पोलीस स्टेशन ठिकाणी आणल्या। एकूण 10 गाड्या ह्या आपल्याला त्याच्यामध्ये मिळालेल्या आहेत। त्याच्यासाठी आपण 35,000 रुपयाचा फाईन सदर गाड्यावरती लावलेला आहे व त्या मुलांच्या पालकांना बोलवून सदर गाड्यांच्या बाबत पालकांना समज दिलेली आहे, तसेच मुलांना योग्य ती समज दिलेली आहे। तसेच कर्णकर्कश आवाजातील सायलेन्सर हे काढून टाकण्यास सांगण्यात आलेले आहे। खेड तालुक्यातील आव्हाड येथे विहिरीत तरुणाचा मृतदेह मिळून आला आहे। संतोष काळू काठे, वय वर्ष 27, राहणार काठेवाडी, आव्हाड, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे। तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। खेड तालुक्याच्या विविध भागात ढगांच्या गडगडाटासह मंगळवारी 9 जानेवारी 2023 रोजी जोरदार अवकाळी पाऊस बरसला। सर्वत्र पहाटे गुलाबी थंडी आणि सकाळपासून ढगाळ वातावरण मंगळवारी अनुभवायास मिळाले। हवामानातील बदलामुळे सकाळी 8 वाजल्यापासून पावसाच्या तुरळक हलक्या सरींचा शिडकावा झाला। नागरिकांना सूर्यदर्शन झाले नाही। त्यानंतर दुपारी 12:30च्या दरम्यान सर्वत्र दमदार पाऊस पडला। ऐन थंडीच्या मोसमात नागरिकांना पावसाळा अनुभवण्यास मिळाला। दिवसभर पाऊस पडल्याने रस्ते निसरडे झाले होते। अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे। दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते। सोमवारी सायंकाळनंतर थंडी कमी झाली होती। सकाळी भुरभुर आणि दुपारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली। सायंकाळी उशिरापर्यंत अधूनमधून बारीक पाऊस सुरूच होता। राजगुरुनगर, चाकण, आळंदीसह तालुक्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली। जोराच्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते। विशेषतः सखल भागात पाणी साचून राहिले होते। अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली। सायंकाळनंतर देखील ढगाळ वातावरण कायम होते, त्यामुळे पुन्हा पाऊस कोसळण्याची भीती आहे। अवकाळी पावसामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भावाचीही भीती बागायतदारांकडून वर्तवण्यात येत आहे।
अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले असून यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। मागील 2 दिवसांपासून खेड तालुक्यामध्ये चाकण, काळूस आणि इतर आजूबाजूच्या गावांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस होत आहे। त्या पावसामध्ये शेतातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। त्यामुळे तातडीने शेतीचे पंचनामे करून विमा रक्कम द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। कोण होणार शिरूरचा खासदार? शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे। विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काढलेला जन आक्रोश मोर्चा आणि त्यानंतर शिरूरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मतदारसंघातून शिवसंकल्प यात्रेची झालेली सुरुवात यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। लोकसभेसाठी इच्छुकांनी जोरदार जनसंपर्क सुरू केलाय। माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या श्री भैरवनाथ पतसंस्थेने तिरुपती बालाजी दर्शन यात्रा काढली आहे। अशातच आज पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी उमेदवार करण्याचे व तसे दौरे पार्थ पवार यांचे निश्चित झाल्याच्या बातम्या आल्या आहेत। आता महायुतीकडून आढळराव पाटील की पार्थ पवार की भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे नक्की कोण उमेदवार असणार यावर चर्चा सुरू झाली आहे। विद्यमान महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना पुन्हा महाविकास आघाडीकडून तिकीट जवळपास निश्चित मानले जात आहे, तर महायुती कुणावर शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार समर्थक खासदार अमोल कोल्हे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आव्हान देत शिरूर मतदारसंघात उमेदवार देणार आणि त्याला निवडून आणणार असा इशारा दिला होता। यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये पार्थ पवार सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या विरोधात पार्थ पवार शिरूरच्या मैदानात पाहायला मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे। आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम उमेदवारांच्या तुलनेत विद्यमान खासदार कोल्हे कितपत टिकाव धरणार अशी ही चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। मागील वेळेप्रमाणे ते लोकांकडून निवडणुकीसाठी पैसे उभा करण्यात खासदार कोल्हे कितपत यशस्वी होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे। कणेरसर तालुका खेड येथील 3.5 वर्षापूर्वी घडलेल्या गंभीर प्रकरणाची फेर चौकशी करण्याची मागणी विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर राजगुरुनगर येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे। व्हायरल ऑडिओ क्लिप, खेड पोलीस स्टेशन व खेड न्यायालयात दिलेले जबाब व इतर अनेक गंभीर मुद्द्याकडे दुर्लक्ष करून काही जणांना वाचविण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी संशयितांना वाचविण्याचा खटाटोप केला। पीडित मतिमंद असल्याचा कोणताही दाखला नसताना मतिमंद दाखवले असा आरोप अशोक टावरे यांनी केलाय। याबाबत CID चौकशी व ASIT स्थापन करावी अशी मागणी आंदोलकांनी केली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर राजगुरुनगर येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा टावरे यांनी दिलाय। ST गेल्या सहलीला, खेड तालुक्यात विद्यार्थी व प्रवाशांचे हाल। शाळांकडून काढण्यात येणाऱ्या शैक्षणिक सहलीसाठी बहुतांश शाळांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या ST बसलाच पसंती दिली जात आहे। राजगुरुनगर आगारातील गेल्या महिन्यापासून ST बस शाळेच्या सहलीवर जात असल्याने तालुक्यात ग्रामीण भागात जाणाऱ्या बसच्या फेऱ्या बंद झाल्या। त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसत आहे। राजगुरुनगर आगारात 52 ST बसेस आहेत। मंचर येथे नवीन डेपो झाल्याने काही बसगाड्या तिकडे गेल्यात। गेल्या महिन्याभरापासून दररोज 8 ते 10 बसगाड्या शालेय सहलीसाठी जातात। दावडी, कडुसवाडा, डेहणे, वापगाव या गावासह ग्रामीण भागात होणाऱ्या ST बसच्या फेऱ्या बंद आहेत। त्यामुळे शालेय विद्यार्थी, बाहेर ये-जा करणारे नागरिक व प्रवासी यांना बस अभावी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। बस फेऱ्या बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे। 15 दिवसात नवीन गाड्या येणार असून बस फेऱ्या पुन्हा पूर्ववत होतील असे राजगुरुनगरच्या आगार व्यवस्थापिका उज्ज्वला टाकळकर यांनी सांगितले आहे। राजगुरुनगरमधील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांबाबत साठे नगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी राजगुरुनगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केले। मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांना घेराव घातला व त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला। खेड तालुक्यातील मोजणी कार्यालयात नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप चाकणमधील सामाजिक कार्यकर्ते योगेश वाडेकर यांनी केला। ज्येष्ठ नागरिकांना या कार्यालयात आल्यानंतर बसण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली। संत शिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र सुदुंबरे मावळ या ठिकाणी श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे मावळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राज्यभरातील समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली।
कीर्तन, अभिषेक, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे मंगळवारी 9 जानेवारी 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमास राज्याचे माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष विजय रत्नपारखी यांनी सांगितले. समाज बांधव श्रद्धेपोटी भक्तीपोटी या ठिकाणी अनेक वर्षापासून पुण्यतिथीला जयंतीला एकत्र येतात. ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या वास्तव्यानं आणि पदस्पर्शानं पुनीत झाला हा सगळा परिसर आहे. आणि संत तुकारामाच्या गाथा ज्या अतिरेक्यांनी म्हणायला पाहिजे धार्मिक मार्तंडांनी बुडवल्या होत्या त्या पुन्हा पुढच्या पिढ्याकरता पुनर्जीवित करून लिखित करून तो अभंगाचा ठेवा हा खरं म्हणजे महाराष्ट्राची आध्यात्मिक खजाना आहे तो. आणि तो सुरक्षित पुढच्या पिढीकडे पोहोचण्याकरता संताजी जगनाडे महाराजांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि हा जो वारसा वसा हा वारकरी संप्रदायाचा आहे हा शेवटपर्यंत चालत राहील, चालायलाच पाहिजे. आणि त्यापोटीच लोक येतात. या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याकरता गेल्या 2012-13 पासून मी आणि आम्ही सर्व सातत्यानं प्रयत्न करतो आहे. त्यावेळेस काही रक्कम मंजूर झाली, काही विकासाची कामं झाली. पण आता नव्यानं 66 कोटी रुपयाचा आराखडा तिथं पूर्ण सभागृह, यात्री निवास, भक्त निवास, त्यानंतर रस्ते, सोलर एनर्जी, वॉटर सप्लाय, बाह्यवळण रस्ता या सगळ्याकरता 66 कोटी रुपयाची योजना राज्य सरकारनं तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र या सदराखाली जाहीर केलेली आहे. त्याचं मला वाटतं काम लवकरच सुरू होईल. आणि ते झाल्यावर थोडंसं व्यापक स्वरूपाने चांगलं स्वरूप या व्यवस्था. पाईट तालुका खेड येथील डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे 13वे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, पाईटचे सरपंच मंगल भांगे, उपसरपंच अर्चना करंडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण कला क्रीडा तालुका पातळीवरील स्पर्धेत शिरोली शाळेची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी शरद पवळे हिचा लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक आला असून जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तसेच उंच उडी स्पर्धेत वैष्णवी शरद पवळे हिचा तृतीय क्रमांक आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तळेगाव दाभाडे ते शिक्रापूर, नाशिक फाटा ते राजगुरुनगर, पुणे ते शिरोळ या उन्नत मार्गासाठी निधीची मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया सुरू केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी अभिनंदनाचे पत्र पाठवले होते. मंत्री गडकरींनी अशोक टावरेंना पत्र पाठवून आभार व्यक्त केले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.